साधारण 10 वर्षांपूर्वी कोकणातल्या एका गावात काही विचित्र प्रकार घडत होते। लोक मरत होती, कोणाचा अपघात होत होता तर कोणाचं काय। याचं कारण शोधण्यासाठी गावातल्या 5-6 जणांनी मांत्रिकाचा रस्ता धरला। त्या मांत्रिकाने गावकऱ्यांना सांगितलं की तुमचं गाव श्रापित आहे आणि यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला नरबळी द्यावा लागेल, पण तो नरबळी गावातल्या एका स्त्रीचा असावा आणि ती स्त्री सुवासिनी असावी। धक्कादायक गोष्ट म्हणजे तिचं धड आणि मुंडकं वेगळं करून गावाबाहेर एका ठराविक झाडाखाली त्याने ते पुरायला सांगितलं। त्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून गावकरी घाबरले आणि हे सर्व करण्यासाठी तयार झाले। त्यांनी मिळून आता गावातल्या एका सुवासिनी स्त्रीची हत्या करण्याचा कट रचला। यासाठी एका स्त्रीवर ते नजर ठेवूनच होते। एक दिवस जाणून बुजून ही बाई पिशाचिनी आहे, करणी करते आणि हिच्यामुळे आपलं गाव श्रापित झाले असं सांगून गावकऱ्यांकरवी तिला मारहाण केली आणि त्याच मारहाणीत तिच्या घरच्यांदेखत तिचा मृत्यू झाला। तेवढ्यात त्या लोकांनी त्या मांत्रिकाला बोलवलं आणि त्याने सांगितलं की आता हिला सुवासिनीसारखं सजवा आणि हिचं धड आणि मुंडकं त्या झाडाखाली पुरून टाका। त्यानंतर त्याच ठराविक 5-6 जणांनी तिला साडी नेसवली। एक सुवासीन शृंगार केल्यानंतर जशी सुंदर दिसते अशाच प्रकारे तिला सजवलं आणि नंतर तिचं मुंडकं धडा वेगळं केलं आणि झाडाखाली पुरलं। तिच्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट देखील केली होती, मात्र या कटात अनेक जण सहभागी असल्यामुळे काहीच होऊ शकलं नाही। महिनाभर उलटला आणि तिच्या घरातील लोकांना विचित्र भास व्हायला लागली। आपल्या घरात आपल्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे असं त्यांना वाटू लागलं। रात्री बेरात्री अचानक रडण्याचा आवाज यायचा। एक दिवस अचानक त्या बाईची सून वेड्यासारखी करायला लागली। मी मारून टाकेन, त्या लोकांना मारून टाकेल, सोडणार नाही कोणाला असं बडबडायचे आणि खूप रडायचे। एवढ्यातच अवघ्या 10 दिवसांच्या आत या कटात सामील असलेले हे 5-6 गावकरी एक एक करून गूढरित्या गायबच झाले। ते कुठे गेले हे आजपर्यंत कुणालाच माहित नाही। फक्त त्या मांत्रिकाचं धडा वेगळं झालेलं मुंडकं डोक्यावर कुंकू फासलेल्या अवस्थेत सापडलं। यानंतर सगळं सत्य बाहेर आलं। हे सगळं घडल्यानंतर तिची मुलं आणि सुना ते घर सोडून गेले। असं म्हणतात आजही त्या गावात एक शृंगार केलेली चांगली साडी नेसलेली बाई दिसते, फक्त तिला मुंडकं नसतं। एखाद्या हॉरर मूवी सारखी वाटणारी ही गोष्ट खरी आहे असं म्हटल्यावर काहींचा विश्वासच बसणार नाही, पण ज्यांनी सर्व हे पाहिलंय, हे अनुभवलंय, सत्य त्यांच्या मनातच दडून आहे। आज एक असाच विषय आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलोय, जो खरा की खोटा यावर अजूनही वाद सुरूच आहे। त्याला मानणारे लोक ते खरं आहे असं सांगतात, तर न मानणारे हे सगळं खोटं आहे असं बोलून मोकळं होतात। हा विषय म्हणजे भूत। आज आम्ही खरं तर भूताच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। भूत खरंच अस्तित्वात असतात का, ही एक भ्रामक कल्पनाच आहे। याचा वैज्ञानिक आणि लोकांच्या अनुभवांच्या पद्धतीने उलगडा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। नमस्कार, मी दिव्या मोहिते, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। अनेक जण सांगतात की मी भूताला पाहिलंय, मी भूताचा अनुभव घेतलाय, भूतावर अनेक चित्रपट, सिरियल, सिरीज आणि बरंच काय काय आहे। पण भूत हा नेमका प्रकार काय? माणूस मेल्यानंतर नक्की भूत होतो का? याचं उत्तर आपण जाणून घेऊया। पहिलं पाहूयात चित्रपटाद्वारे भूत हा कशा प्रकारे रंगवला जातो। हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये भूतांचे अनेक सिनेमे आले आहेत। कित्येक भूत तर लोकांच्या डोक्यातून बाहेरच पडत नाही। यामध्ये अनेक भूत हे पांढऱ्या रंगाचा पोशाख घातलेले, ओबडधोबड चेहऱ्याचे, डोळ्यांचे विचित्र बुबुळ अशा प्रकारे दाखवले जातात। आपल्या भारतात तर केस मोकळे सोडलेली, पायात पैंजण असणारी सफेद साडीवाली बाई तर प्रसिद्धच आहे। आता भूतांनाही पोशाखाची, साड्यांची गरज पडत असेल तर नवलच म्हणावं। पण लहानपणापासूनच आपण सतत हॉरर मूवीजमध्ये 30 भूत बघत आलोय, त्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये भूत हे असेच असतात असं फिट होऊन गेलंय। उदाहरण देते, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपले आई वडील, नातेवाईक, शेजारी सांगत असतात तिथे जाऊ नको, तिथे बागुलबुवा आहे, तो लहान मुलांना खाऊन टाकतो। भूतांच्या भीतीचं खरं मूळ इथेच सुरू होतं। अनेक जण आपण अशा प्रकारची साडी नेसलेलं प्रेत किंवा आत्मा पाहिल्याचं सांगतात, पण कदाचित त्यांचं सबकॉन्शियस माइंड त्यांना हे चित्र भीतीपोटी दाखवत असावं। आता भूत अंधारातच का बाहेर येतात, उजेडात का नाही? कारण आपणच अशी व्यवस्था बनवून ठेवली आहे। भूत रात्रीच बाहेर पडतात, त्यामुळे अंधारात आपल्याला उजेडाच्या तुलनेने जास्त भीती वाटते। दुसरी गोष्ट, जेव्हा हे मूवी सिरियलवाले सच्ची घटनापर आधारित किंवा बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट्स असं लिहितात, तेव्हा त्यात निश्चितच सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली असते। कारण आजपर्यंत एखाद्याच्या अंगात आलेलं भूत भिंतीवर चढलेलं नाही किंवा हवेत उडलेलं किंवा इतर गोष्टींचा एकही सबळ पुरावा सापडलेला नाही। ड्रॅक्युला, वॅम्पायर, झॉम्बी अशा प्रकारचे विचित्र कॅरेक्टर फक्त सिनेमाच तयार करू शकतात, ते खऱ्या जीवनात नाही। 2007 साली पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी नावाचा एक चित्रपट आला होता। यामध्ये चक्क खरे भूत, खरे पात्र, खरी स्टोरी असा असल्याचा गाजावाजा करण्यात आला। चित्रपट बराच चालला,
नंतर सत्य बाहेर पडलं की त्यांनी फेक फुटेज वापरलं होतं. आता अंगात का आणि कसं येतं या गोष्टीकडे जाऊया. अनेकदा आपण कोणाला तरी भूतबाधा झाली, तो व्यक्ती वेड्यासारखा विचित्र आवाजात बोलायला लागला, वागायला लागला असं पाहतो. आता यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तरीही याचं कारण जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. काही लोकांचा असा समज आहे की इच्छापुरी न झालेला किंवा अपघातात एखादा माणूस मेल्यावर त्याचा आत्मा भटकत असतो, तिथेच घुटमळत राहतो, त्यानंतर तो कोणाच्याही शरीरात प्रवेश करतो. मग लोक मांत्रिकाचा आधार घेतात आणि काही ठराविक मठांमध्ये, दर्ग्यामध्ये घेऊन जातात. यात लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त अंगात येतं. लोक याला भूतबाधा जरी म्हणत असले तरी मानसशास्त्रज्ञ याला मानसिक आजारच म्हणतात. त्यांच्या मते ही मानसिक असमतोल असण्याची अवस्था आहे. यातली एक गोष्ट म्हणजे इडिओमेटर इफेक्ट्स किंवा इडिओमेटर फेनोमेनन. ही एक मनाचीच अवस्था आहे. यामध्ये व्यक्ती नकळत बऱ्याच गोष्टी करून जातो आणि ते त्याच्या लक्षातही राहत नाही. आपण शरीराला शक्य अशा गोष्टी जर सतत विचार करत बसलो तर आपला मेंदू ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला भाग पाडतो. याचं एक उदाहरण जाणून घेऊया. कोकणातल्या एका गावात विंचू चावल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. मात्र तिच्या आई वडिलांना वाटलं की तिला भूतानेच नेले. विंचू चावल्यानंतर त्या मुलीला वेळेवर मेडिकल ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे विंचू चावल्याच्या 2 दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. या 2 दिवसात बेशुद्ध असतानाही त्या मुलीला काही माणसं दिसत होती. त्यामुळे तिचं शरीर विचित्र हावभाव करत होतं आणि ती काही लोकांची नावही घेत होती. आता हे सगळं कशामुळे घडलं? विंचू चावल्यानंतर रक्तदाबात मोठी घट येते आणि या परिस्थितीत मेंदूला कमी रक्तपुरवठा होतो. परिणामी मेंदूचं नियंत्रण सुटल्याने असे भास व्हायला लागतात. पण तिच्या पालकांना वाटलं की तिला ही दिसणारी भूतं घेऊन गेली. यामध्ये अजूनही प्रकार पाहायला मिळतात, जसे शेअर्ड सायकोटिक डिसऑर्डर, शेअर्ड डिल्युजन डिसऑर्डर आणि मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. शेअर्ड सायकोटिक डिसऑर्डर आणि शेअर्ड डिल्युजन डिसऑर्डर हे आपल्याला दिल्लीच्या प्रसिद्ध बुरारी केसमध्ये अनुभवायला मिळालं. आणि तुम्ही जर अपरिचित मूवी पाहिला असेल तर मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर तुम्हाला कळूनच जाईल. या सर्व गोष्टींवर वैज्ञानिक मार्ग काढण्यात आले असले तरी मनोविकार आणखी गूढ होत चाललेत. पण तरीही भीतीची भावना जीवन टिकून राहण्यामागे जास्त फायदेशीर ठरते. आणखी एक गोष्ट आहे जिला आपण कधीतरी भूतबाधा समजतो. कधी कधी रात्री अचानक जाग येते पण डोळे उघडताच येत नाही, साधी बोटही हलवता येत नाही असं वाटतं. तुम्हाला ओरडायचं असतं पण तेही करू शकत नाही. मन काम करत असतं पण शरीराची हालचाल होत नसते. असं वाटतं की शरीर कोणीतरी घट्ट धरून ठेवलंय. ही गोष्ट अनेकांच्या बाबतीत होते, पण कोणतेही भूत आपल्या अंगावर बसलेलं नसतं. तर याला स्लीप पॅरालिसिस म्हणतात. कधीतरी शरीर आणि मेंदू फार थकलेले असतात, त्याच वेळी हे स्लीप पॅरालिसिसचं प्रमाण जास्त घडतं. अनेकांना भ्रम देखील होत असतात, ज्याला हॅल्युसिनेशन म्हणतात. यामध्ये सतत कोणतेतरी आवाज ऐकायला येत असतात. एखादी व्यक्ती दिसत असते, आपल्या आसपास कोणीतरी आहे असे भास होत असतात. मात्र हे अनुभव त्यांना खरे वाटतात आणि इथूनच कथांना पेव फुटतो. त्यात अजून काही मंडळी असतात जे आम्ही भूत पकडतो किंवा त्यांचा सहवास अनुभवू शकतो असा दावा करतात, ज्यांना घोस्ट हंटर्स किंवा पॅरानॉर्मल रिसर्चर म्हणतात. आधुनिक मशीन्स वापरून आणि वैज्ञानिक पद्धतीने भूत किंवा आत्मा शोधण्याचा ते प्रयत्न करत असतात. या मशीन्समध्ये गिगर काउंटर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर, आयन डिटेक्टर, इन्फ्रारेड कॅमेरे आणि सेन्सिटिव्ह मायक्रोफोन अशा काही वस्तू असतात. पण आजपर्यंत कोणत्याही मशीनच्या माध्यमातून भूत पकडलं गेलंय हे नीट पाहिलं गेलं नाही. याचा एकही सबळ पुरावाही नाही. भूतांची उपस्थिती, त्यांचे आकार आणि त्यांच्या वर्तनाचा शोध आजपर्यंत कोणालाही घेता आला नाहीये. आम्ही अमुक तमुक रूपात, अकराळ विक्राळ आकाराचा विचित्र असं भूत पाहिल्याचं अनेक जण सांगत असतात. आपल्या महाराष्ट्रात तर कित्येक प्रकारची भूतं आहेत. देवचार, मुंजा, गिर्रा, मानकाप्या, खवीस, हडळ, जखीण, डाकीण आणि बरंच काही. यांच्याबाबत अनेक कथा देखील प्रचलित आहेत. पण खरंच भूतांना आकार आणि रूप असू शकतं का? याबाबत विज्ञान काय सांगतं आणि धर्म काय सांगतं हे पाहूया. विज्ञान आणि धर्म या दोघांनीही सर्वोच्च कोण हे ठरवलंय. त्याला विज्ञान एनर्जी म्हणतं आणि धर्म ऊर्जा. ऊर्जा आणि शक्तीला कोणीही निर्माण करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही. म्हणजे ऊर्जा ही अनंत आणि अमर्याद आहे, पण ती देखील 2 स्वरूपात असते. एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी म्हणजे नकारात्मक. यातील नकारात्मक ऊर्जा, नेगेटिव्ह पॉवर्स म्हणजेच भूत असे शास्त्रज्ञ आणि पॅरानॉर्मल रिसर्चर्स सांगतात. पण तरीही भूत खरोखर अस्तित्वात आहेत की नाही, की ते नुसती ऊर्जा आहेत की आणखी काही, याबद्दल शास्त्रीय दृष्ट्या अजूनही शोध लागलेले नाहीत. पण तरीही या नेगेटिव्ह पॉवर्स हानिकारक ठरू शकतात. असा एक प्रसंग एका प्रसिद्ध व्यक्तीसोबत घडला होता. त्यांचं नाव होतं गौरव तिवारी. गौरव तिवारी हे इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचे CEO आणि फाउंडर होते. एका अर्थी ते सुद्धा पॅरानॉर्मल रिसर्चर होते. पण भूत असा रंगवला जातो तो तसा नसतो हे सांगण्यात त्यांचा जास्त कल होता. त्यांनी भारत आणि जगभरातील 6000 ठिकाणी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन केलं होतं.
भूत हा मुळातच घाबरण्याचा किंवा अंधश्रद्धेचा विषय नाही, तर भूत हा कशा प्रकारे एनर्जीचाच एक प्रकार आहे याची माहिती ते द्यायचे. त्यांचं म्हणणं होतं की निगेटिव्ह एनर्जी असतात, त्यांचं अस्तित्व असतं, फक्त त्यांना आकार नसतो, कारण त्या ऊर्जेच्या स्वरूपात असतं आणि त्या कधीतरी हानिकारकही ठरू शकतात. 7 जुलै 2016 रोजी रात्री 11च्या दरम्यान गौरव त्याच्या लॅपटॉपवर काम करत बसले होते. घरी पत्नी आणि आई वडील सुद्धा होते. मात्र अचानक ते उठून बाथरूम मध्ये गेले आणि जोरात काहीतरी पडण्याचा आवाज आला. घरातले सगळे बघायला गेले. तेवढ्यात गौरव त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या गळ्यावर एक वार सुद्धा होता. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. आता सर्वत्र बातमी पसरली की गौरव यांनी आत्महत्या केली. मात्र ती आत्महत्या नव्हती. त्यांना कसल्याही समस्या नव्हत्या, कसलीही तंगी नव्हती, कुटुंबात सगळं सुरळीत होतं, डिप्रेशन नव्हतं. असा व्यक्ती आत्महत्या करेल हा प्रश्न निर्माण झाला. इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान त्यांच्या पत्नीने एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे सगळेच हादरले. त्या म्हणाल्या की मृत्यूच्या 1 आठवड्यापूर्वी गौरवने असं सांगितलं होतं की काही नेगेटिव्ह पॉवर्स आहेत ज्या त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी यावर विश्वास ठेवला नाही. मात्र पोलिसांनाही त्यांच्या मृत्यूचा छडा लावता आला नाही. त्यामुळे ही केस सुसाईड केस असं म्हणून डिसमिस करून टाकली गेली. सतत नकारात्मक शक्तीच्या सहवासात असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केली की त्यांची कोणीतरी हत्या केली याचं कोडं आजही उलगडलेलं नाही. तुम्हाला माहितच असेल, अनेकदा डॉक्टर्स किंवा आपले रिलेटिव्ह आपल्याला पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला देत असतात. तो यासाठीच की सकारात्मक ऊर्जेचं वलय आपल्या भोवती असावं आणि नकारात्मक ऊर्जेचा आपल्या मनावर प्रभाव पडू नये. कारण नकारात्मक गोष्टींमुळेच माणूस अनेकदा बदलतो आणि तो चुकीचा वागतो आणि प्रसंगी आत्महत्याही करतो. त्यामुळे भूत ही गोष्ट कितीही खोलात जाऊन शोधली तरी गूढच राहणार. खरं पाहायला गेलं तर आपल्या या 1300 ग्रॅमच्या मेंदूपेक्षा मोठा भूत कोणीच नाही. मेंदू जे बोलतो ते माणूस करतो. भूताच्या गोष्टी तसे प्रत्येक धर्मात आणि साहित्यात आपल्याला आढळतात. हिंदूंच्या प्राचीन ग्रंथांमध्ये राक्षसांचा उल्लेख केला आहे, ख्रिश्चन्समध्ये डेव्हिल्सचा उल्लेख केला आहे आणि इस्लाममध्ये जिन प्रकारच्या भूतांचा उल्लेख केला आहे. पेशवे काळातील 1786च्या एका समकालीन कागदपत्रात ब्रह्मसंबंध या भूताचा उल्लेख आहे. भूताच्या भीतीने प्राचीन आणि मध्ययुगीन भारतालाही सोडलं नाही. मुळात भूत पाहिल्याचं, अनुभवल्याचं कोट्यावधी लोकांचं म्हणणं आहे. विज्ञानाचा आधार घेऊन सरसकट त्यांना चुकीचं म्हणणं हे देखील योग्य ठरणार नाही. कारण भूतांचं रहस्य पूर्णपणे न विज्ञानाला सोडवता आलं आहे ना अध्यात्माला. त्यामुळे भूत नेहमी एक रहस्यच राहणार. मित्रांनो, तुमचेही काही भूतांचे अनुभव असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला नक्कीच लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.